बऱ्याच मुलींना सवय असते सासरी गेल्यावर की माझ्या माहेरी असं होतं, माझ्या माहेरी तसं होतं, मी तर 4 वाजता बरेच मुलींना सवय असते सासरी गेल्यावर ना माहेरची गुण गायला. मी खूप लाडकी होती, मी 10 वाजता उठायची, मी जेवण नव्हती बनवत, मी मैत्रिणींबरोबर पिक्चरला जायची, मैत्रिणींबरोबर फिरायला जायची, मी पिझ्झा खायला जायची आणि माझे आई वडील मला हे करायचे, मला ते करायचे वगैरे वगैरे. हे सुद्धा एक टॉर्चर झालं सासरच्या लोकांना, समजलं ना. हे असं काही नसतं. तुम्ही तुमचे संस्कार सांगत असता, तुम्ही सरळ सरळ सांगत असता की मी 10 वाजता उठायची, मला वळण नव्हतं, मी मैत्रिणींबरोबर फिरायची, मला वळण नव्हतं, मी इकडं तिकडं भटकायची, मला वळण नव्हतं. हे तुम्ही तुमचे संस्कार दाखवता आणि तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जे लावलेले नाही ते वळण तुम्ही दाखवता की माझ्या आईवडिलांनी माझ्यावर असे संस्कार टाकलेले. असं काहीच नसतं तुमचं माहेरी की मी अशी करायची तशी करायची, काही नसतं. पण बिचारे ते सासरच्या लोकांना तुम्ही टॉर्चर करता की माझं असं होतं. याला काय बोलता, बडी बडी बाती वडापाव खाते. असं काही नसतं. तुम्हाला जर एवढा माहेरचा पुळका आहे ना, तर तुमची वळणी आल्यावर तुम्ही 4 दिवस राहून बघा. 1 दिवस छान ठेवल, दुसरे दिवस बरी ठेवल, तिसऱ्या दिवशी वाट बघल कधी जातेस म्हणून, आणि 4थ्या दिवशी बोलेल ताई तुम्ही कधी जाणार म्हणून. माहेर सासरमध्ये जो फरक लावून दिलेला आहे ना, तर हे फरक कळून